सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम. बघा, आध्यात्मिक जीवन किती महत्वाचं आहे. भगवान परमात्माची ध्यान धारणा, नामचिंतन आपल्या लाईफमध्ये किती महत्वाचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, जेव्हा तुम्ही ध्यान धारणा करतात, तेव्हा तुमच्या चंचल मनाला, मलिन मनाला, अस्थिर मनाला, निगेटिव्ह मनाला तुम्ही स्वच्छ क्लीन करत असतात. चाहे तुम्ही कोणतंही काम करा, जेव्हा तुम्ही ते सतसत विवेक बुद्धीने जेव्हा ते काम करतात ना, तर ते काम सध्या ध्यान आहे. आपण प्रत्येकाला म्हणतात, बघ लक्ष देऊन कर, बघ त्याच्याकडे ध्यान कर, लक्ष दे, सावध चित्तानं कर. बघा, ध्यान दे, लक्ष दे म्हणजेच आपण ध्यान करणे, लक्षात ठेवणे म्हणजेच आपल्या स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करणे. ज्या वेळेस आपण स्वतःकडे लक्ष देतात ना, तर आपण एवढे सक्षम बनतात की आपण दुसऱ्याकडे लक्ष देऊ शकतात, म्हणजेच आपण दुसऱ्यांना सध्या चांगल्या मार्गाला लावू शकतात. एकदा मी थॉट वाचतो. एव्हरीथिंग अँड एनिथिंग डन इन अ स्टेट ऑफ कॉन्शियस अवेअरनेस कॅन बी मेडिटेशन, इवन द वॉशिंग अप. जाणीवपूर्वक केलेल्या प्रत्येक गोष्टी आणि कोणत्याही गोष्टीला ध्यान म्हटले जाऊ शकते, अगदी धुणे देखील. तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या दिनचर्यामध्ये तुम्ही कोणतंही काम करा, ते काम जर तुम्ही मनापासून केलं असेल, ते काम परफेक्ट झालं असेल, तुमच्या स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणाचं झालं असेल, त्याच्यातून तुम्हाला आणि समाजाला आनंद मिळत असेल, हे सध्या ध्यान आहे. अशा पद्धतीचं जर आपण स्वतःकडे जर लक्ष दिलं आणि आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन विवेकाने, विवेक बुद्धीने, चांगल्या स्वच्छ आणि निर्मळ मनाने जर आपण त्या भगवान परमात्माचं जर ध्यान केलं आणि आपलं नित्य कर्म जे आहे ते काम जर आपण लक्ष देऊन केलं, तर याला सध्या ध्यान म्हणतात. आणि त्या चांगल्या कर्मातून समाजाचं आणि आपलं सध्या कल्याण होऊ शकतं. म्हणजे ध्यान किती महत्वाचं आहे, कारण की आध्यात्मिक जीवन माणसाला खूप काही देऊन जातो. मी जेवढंही एक्सप्लेन करेल, जेवढंही मी मेडिटेशन बद्दल सांगेल तेवढं कमी आहे. मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की रोज सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर सूर्यनमस्कार आणि प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे. आणि प्राणायाम करता करता 1 मिनिटाचं, 2 मिनिटाचं, 3 मिनिटाचं आपण ध्यानही करू शकतात, ओमकारही करू शकतात. म्हणूनच गुरुदेवाने हे आज थॉट निवडलेला आहे. मला माहीत आहे आपण सगळे सुज्ञ आहात, समजून घ्याल. सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम.